संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करा। या वाल्मिकी कराडचा आका कोण आहे आपल्याला माहिती आहे। हे कोण करतं हे मला माहिती आहे। साहेब, महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम असेल आणि संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ असेल तर त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा। भर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर साधलेला हा निशाणा। मस्त्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी जितेंद्र आव्हाड हे पहिल्या दिवसापासूनच आक्रमक झाले। विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आव्हाडांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच लावून धरलंय। कधी नव्हे ते आव्हाड संतप्त झालेत। आता जितेंद्र आव्हाड बीड मध्ये इतका इंटरेस्ट का घेतायत, त्यामागं त्यांचं नेमकं काय राजकारण आहे ते सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। तसं बघितलं तर जितेंद्र आव्हाड हे आक्रमक नेते, शरद पवारांचे विश्वासू शिलेदारात त्यांचं नाव पहिल्या नंबरला घेतलं जातं। राष्ट्रवादी एक संघ असतानाही आणि अजित पवारांच्या बंडानंतर सुद्धा जितेंद्र आव्हाडांचा आक्रमकपणा कायम राहिला। सत्ता असो वा नसो, जितेंद्र आव्हाड यांचं राजकारण कायमच आक्रमक पद्धतीचं असतं। मग ती सभागृहातील लढाई असो वा रस्त्यावरची लढाई असो, विरोधकांना आव्हाडांनी प्रत्येक वेळेस चळो की पळो करून सोडलं। आता मस्त्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आपल्या आक्रमकपणाची हीच धार आव्हाडांनी आणखीनच बोथट केली। जितेंद्र आव्हाड इतके इरेला पेटण्याचं नेमकं काय कारण आहे त्याचाच आढावा। जितेंद्र आव्हाड बीड मध्ये इतका इंटरेस्ट घेतात याचं पहिलं कारण म्हणजे धनंजय मुंडेंना अडचणीत आणणं होय। राष्ट्रवादी एक संघ असतानाही सुद्धा जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांच्यात सगळं काही अलबेल नव्हतं अशा चर्चा होत्या। त्याला कारणही अगदी तसंच होतं। जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे एकनिष्ठ तर दुसरीकडे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या खास मर्जीतले। त्यामुळं ओबीसी नेते असूनही दोघांमध्ये म्हणावं असं जमलंच नाहीये। आता अजित पवारांच्या बंडानंतर दोन्ही नेते एकमेकांसमोर थेट उभे आहेत। अशा वेळी धनंजय मुंडेंना अडचणीत आणणं आव्हाड यांच्यासाठी आधीपेक्षा सोपं बनलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे त्यांचे राईट हँड वाल्मिक कराड यांचं नाव आता समोर आलं आणि जितेंद्र आव्हाडांनी हाच मुद्दा उचलून धरला। परळीत सोजा बच्चा वरना वाल्मिक आ जाएगा असाय। बदल्या त्यांच्या सांगण्यावरून, नियुक्त्या त्यांच्या सांगण्यावरून, PSI त्यांच्या सांगण्यावरून होतात। त्यांचा आका कोण आहे आपल्याला माहिती आहे। हे कोण करतं हे मला माहिती आहे। तो जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशीची अपेक्षा करता? काय चौकशी होणार आहे? साहेब, महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम असेल आणि संतोष देशमुखाच्या दोन्ही पोरांची शपथ असेल तर त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा, निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करा अशी मागणी आव्हाडांनी केली। आव्हाडांच्या भाषणात त्यांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्यावरच आहे हे स्पष्ट झालं। जितेंद्र आव्हाड बीड मध्ये इतका इंटरेस्ट घेत आहेत याचं दुसरं कारण म्हणजे बीड मधील अजित दादांच्या वर्चस्वाला शह देणं। बीड जिल्ह्यात अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत, एक म्हणजे माजलगावचे प्रकाश सोळुंके आणि दुसरे म्हणजे धनंजय मुंडे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव समोर आल्यानं धनंजय मुंडे यांची आधीच बदनामी झाली, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या जिल्ह्यात आणि ते पण मराठा समाजाच्या नेत्यांची हत्या होऊनही प्रकाश सोळुंके हे अजूनही शांत असल्यानं किंवा ठोस अशी भूमिका न मांडल्यानं त्यांच्याही बद्दल बीडची जनता नाराज असल्याचं बोललं जातंय। अशा वेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजितदादा गटाला बॅकफुटवर टाकण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच उचलून धरलंय का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। खरं तर बीड मध्ये शरद पवारांना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे, पण विधानसभेतील पराभवानंतर या गटाला मरगळ आले। मात्र या धगधगत्या हत्या प्रकरणामुळे अजितदादा गटाला कोंडीत पकडण्याची संधी शरद पवार गटाला चालून आली। जितेंद्र आव्हाड याच संधीचा फायदा उठवताना दिसतायत। जितेंद्र आव्हाड बीड मध्ये इतका इंटरेस्ट घेतायत याचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे स्वतःला राज्यातील प्रबळ विरोधी पक्षनेता म्हणून प्रोजेक्ट करणं। महाराष्ट्र विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेताच नाहीये। महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाकडे 29 आमदारांचं संख्याबळ नसल्यानं विरोधी पक्षनेतेपद खाली आहे। मात्र जर महायुतीनं आणि विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली तर सभागृहाला विरोधी पक्षनेता मिळू शकतो। महाविकास आघाडीकडे भास्कर जाधव, जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार असे सक्षम नेते आहेत।
मात्र या सगळ्यात आपली वेगळी छाप पडावी यासाठी जितेंद्र आव्हाडांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच उचलून धरलंय असंही आता बोललं जात आहे। महाविकास आघाडीत सर्वात जास्त आक्रमक आपणच आहोत हे या निमित्तानं आव्हाडांनी दाखवून दिले। बाकी तुम्हाला काय वाटतं? जितेंद्र आव्हाड यांनी आपला आक्रमकपणा असाच कायम ठेवावा का? धनंजय मुंडे यांना शह देण्यात त्यांना यश येईल का? संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरण्यात विरोधक यशस्वी झालेत का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।